राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची घटना 9 मेला सकाळी घडली आहे. मी प्रवचनाला जात असताना मला संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडलं आणि माझ्या अंगावर शाई फेकली आणि मला मारहाण केली अशी माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लवांडे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठीही गेले. वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10 ते 15 गुंड गोरक्षक हे 3 फोर व्हीलर मध्ये आले होते. त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा लवांडे यांनी केलाय. या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवारांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. विकास लवांडे यांच्यावर शाईफेक का झाली, त्यामागचा वाद नेमका काय होता आणि आता हे प्रकरण का चिघळलं, विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. सगळ्यात आधी शनिवारी सकाळी नेमकं काय घडलं ते समजून घेऊयात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी लवांडे यांना त्यांनी केलेल्या एका विधानाचा जाब विचारला. त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या रिकामा केल्या. ही सगळी घटना आळंदी परिसरात घडली. शाईफेकीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विकास लवांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलंय की सर्वांनी आता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला यावे. वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10 ते 15 गुंड गोरक्षक हे 3 फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परतत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाई ओतली आणि मला धक्काबुक्की केली. पिस्तूल दाखवलंय. नंतर ते पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलोय. पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्वांनी माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा. तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे. आता शाईफेक करण्यामागचं कारण नेमकं काय होतं हेही पाहूयात. काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद सुरू झाला. वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसलाय यावरून हा आवाड सुरू झाला होता. आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामींची घुसखोरी वाढली असून त्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं होतं. अशा धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या लोकांच्या नावांची यादीही आम्ही काढत असल्याचं ते बोलले होते. या संदर्भातला त्यांचा एक मोठा लेख प्रसिद्ध झाला होता. मात्र त्यांच्या या विधानाचे कठोर पडसाद उमटले. या विधानाला राजकीय वळण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी पवार यांच्या या भूमिकेवर टीका केली. अशातच त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायातील 20 घुसखोरांची नावच जाहीर केली. या यादीमध्ये अनेक संत महंतांची नावं असल्यानं हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचं सांगत हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा. ज्या संतांची नावं घुसखोर म्हणून जाहीर केली त्यांची तात्काळ पायावर डोकं ठेवून माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. असं झालं नाही तर शासनाला वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून द्यायची वेळ येईल असा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे वाद आणखीनच पेटला. याच वादाच्या पार्श्वभूमीवर लवांडे यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रकार घडलाय. या घटनेनंतर 2 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आचार्य तुषार भोसले यांनी हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायाप्रती जे पूज्य आणि महान संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी तो टिकवून ठेवलाय, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता. त्यांना घुसखोर घुसखोर असा संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रात आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, अशा पद्धतीने त्यांचा अपमान केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातून हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगल बच्चांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवतायत.
त्यांचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. असे हल्ले हे काही नवीन नाहीयेत. यापूर्वीही ज्ञानोबा तुकोबांनाही मनुवादी वृत्तीनं असंच छळलं होतं. त्यामुळे या गुंड्यांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही. या हल्ल्यातील सर्व गुंड्यांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं. अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे असं आम्ही समजू. यापुढे लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल याची सरकारने नोंद घ्यावी असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय. वारकरी संप्रदाय विरुद्ध पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.